सगळं असं आहे की मेटकरीजींना मला असं वाटतं की याचा अभ्यास कमी आहे. ज्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ज्या दिवशी त्यांची कंप्लेंट दिली, त्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोरटकरवर आणि त्यानंतर ते कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना प्रोटेक्शन दिलं होतं. कोर्टाच्या प्रोटेक्शन असल्यामुळे पोलीस विभाग काही करू शकला नाही आणि मी तुम्हाला मागे सांगितलं कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातला, गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर 4 ते 5 दिवसात त्यांना अटक करण्यात आली. तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लुपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरटकर बद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय. या कोरटकरवरती कडक से कडक कारवाई होणार आणि हे मला असं वाटतं की या प्रकारचं काहीतरी बोलून अमोल मिटकरी काहीतरी दिशाभूल करतात.